कोल्हापूर जिल्ह्यातील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला शासनाने मंजुरी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ स्टेडियमला नाव दिल्याने त्यांनी कोल्हापुरातील नियोजन मंडळाचे आभार मानले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळाचे हसन मुश्रीफ यांनी कौतुक करून आभार मानले आहे। यामुळे कोल्हापूरकरांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रिकेट पाहायला मिळणार असून याचा मला मनस्वी आनंद झाल्याचे नामदार मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। विकासवाडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं स्टेडियम करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवारांच्याकडे दिलेला होता। त्यावेळा मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या बैठकीला मी हजर होतो। ही MIDCची जमीन आहे आणि ती देण्याचा त्यावेळा ठराव झाला होता आणि त्याप्रमाणे तो मंजूर झाला होता, परंतु मंत्रिमंडळापुढे येणं बाकी होतं। आता मुख्यमंत्री महोदयांचं मी अतिशय मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी त्या दिवशी 4 गोष्टी अजितदादा पवारांनी ज्या बैठका घेतल्या होत्या आणि अजितदादा पवार ज्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना इंटरेस्ट होता अशा गोष्टी करून त्यांना एक आदरांजली वाहण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला। एक पुरंदरचं विमानतळ, पुण्याचं नवीन विमानतळ करण्यासाठी हुडकोकडून कर्ज घेण्याचा विषय होता। त्यानंतर बारामतीचं जे क्रीडा संकुल आहे त्याला 75 कोटीची कमतरता होती, ते 75 कोटी रुपये मंजूर केलं। विकासवाडीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं जे स्टेडियम होतं ते त्यांच्या काळात त्यांनी निर्णय घेतलेला होता, त्याची कारवाई करण्याचा प्रश्न असेल किंवा इंदापूरला जी शेती महामंडळाची जमीन होती ती MIDCला देऊन पुण्यामध्ये नवीन दुसरी MIDC, अशा एक 4-5 चांगल्या गोष्टी त्या दिवशी अजितदादा पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री महोदयांनी करून एक चांगली आठवण आणि आदरांजली करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये कोल्हापूरचा एक नागरिक म्हणून इथला एक लोकप्रतिनिधी मनपूर्वक आभारी आहे की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्यात आलं आणि जिल्हा नियोजन मंडळाचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्याला अजितदादांचं नाव देण्याचा ठराव त्यांनी केला। मला वाटते त्यासाठी आता एक BCCI ICCI या नामांकन त्यांचं जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे हे स्टेडियम उभं राहिलं की मला वाटते अतिशय एक दर्जेदार स्टेडियम उभं राहील आणि आपल्या क्रिकेटपटूंचं अनेक दिवसाची T20 अशा मॅचेस बघण्याचं स्वप्न आमच्या तरुणांचं पूर्ण होईल।